नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, नुकतीच लेखा व कोशागार भरती 2024 ही जी काही जाहिरात आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. जाहिरातीमध्ये नेमकी पदं किती आहेत, अभ्यासक्रम नेमका काय आहे, परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे, हे सगळं जे काही बाबी आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ठीक आहे, संपूर्ण जाहिरात जी आहे ती तुमच्या समोर असणार आहे आणि याची पीडीएफ जर कोणाला हवी असेल ती सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला अवेलेबल करून देऊया. ठीक आहे, तर जाणून घेऊयात लेखा व कोशागार या पदभरती संदर्भात. आता मुळात जर आपण बघितलं तर सहसंचालक लेखा व कोशागार पुणे विभाग, म्हणजे पुणे विभागासाठी ह्या जागा आहेत. जरी पुणे विभागासाठी या जागा असल्या तरी बाकीच्या विभागातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा काय करता येणार आहेत, तर या जागेसाठी फॉर्म भरता येणार आहेत. आणि येत्या काही काळामध्ये अजून जे काही वेगवेगळे विभाग आहेत, छत्रपती संभाजीनगर विभाग असेल, नागपूर विभाग असेल, या विभागाच्या सुद्धा जागा ज्या आहेत त्या निघणार आहेत. त्याची सुद्धा जाहिरात जी आहे ती निघणार आहे. आता सुरुवातीला जर आपण बघितलं, पुणे विभागाची जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे आणि येत्या काही काळामध्ये बाकी विभागाच्या सुद्धा जाहिराती ज्या आहेत त्या प्रसिद्ध होतील. त्यासाठी व्यवस्थितरित्या आतापासून जर तुम्ही तयारीला सुरुवात केली तर तुम्हाला एक 3-4 महिन्याचा कालावधी मिळून जाईल. 3-4 महिन्याच्या कालावधीमध्ये व्यवस्थित तुमचा अभ्यास होऊन जाईल. कारण असं का म्हणतोय मी, कारण की मागच्या वर्षभरापासून वेगवेगळ्या जाहिरातींसाठी जी की तुम्ही तयारी करताय आणि त्याच्यामध्ये तुमचा जो काही घटक आहे अभ्यासक्रमाचा किंवा जे काही सिलेबस आहे ते बऱ्यापैकी कॉमन आपल्याला पाहायला मिळतो. मराठी व्याकरण असेल, इंग्रजी व्याकरण असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, सामान्य ज्ञान असेल, हाच अभ्यासक्रम जो आहे तो तुम्हाला या परीक्षेसाठी असणार आहे. ओके, त्यासाठी सर्वांनी काय करायचंय, फॉर्म भरायचंय. मात्र टायपिंग सर्टिफिकेट वगैरे हे सगळं लागणार आहे, ते मी तुम्हाला पुढे सांगून देतो. पुणे विभागाची ही भरती आहे. कनिष्ठ लेखापाल पदाचं नाव काय आहे, कनिष्ठ लेखापाल पदाचं नाव आहे. 7व्या वेतन आयोगानुसार जर आपण बघितलं 29,200 ते 92,300 इतका काय आहे, पगार आहे. मित्रांनो लक्षात ठेवा. ठीक आहे, जवळपास 29,200 ते 92,300 पगार असणार आहे. आणि एकूण पदं किती आहेत, 75 पदं आहेत. आता ही फक्त पुणे विभागाशी संबंधित जाहिरात आहे, त्यामुळे फक्त 75 पदं आहेत. बाकी विभागाचे ज्यावेळेस येईल त्या विभागाच्या सुद्धा वेगळ्या पद्धतीने जागा ज्या आहेत त्या असणार आहेत. ठीक आहे, एक 400 ते 500 जागा आपण पकडूयात, बाकी विभागाच्या वगैरे पकडून. त्यासाठी 500 जागांसाठी तुम्हाला ही तयारी डोळ्यासमोर ठेवून किंवा ज्या जे तुम्ही विभागातल्या तिथे तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म जो आहे तो भरू शकता. असं नाही की सगळेच फॉर्म भरावे, मात्र जिथं तुम्हाला भरायचं त्यासाठी व्यवस्थित तयारी करायची आहे. आता जर आपण बघितलं तर ऑनलाईन अर्ज नोंदणी जी काही होणार आहे ती कधीपासून होणार आहे, तर 31 डिसेंबर लक्षात ठेवायचंय. ठीक आहे, 31/12/2024 पासून म्हणजे 4 वाजल्यापासून संध्याकाळी ही पदभरतीला सुरुवात होणार, म्हणजे फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे ऑनलाईन पद्धतीनं. आणि मग ते 30/1/2025 म्हणजे 1 महिना तुमच्याकडे कालावधी असणार आहे. म्हणजे फॉर्म भरण्यासाठी 1 महिन्याचा वेळ त्याने दिला आहे अर्ज करण्यासाठी. ठीक आहे, 31 डिसेंबर ते 30 जानेवारी हा तुम्हाला कालावधी लक्षात घ्यायचा आहे, फॉर्म भरू शकता. आणि ऑनलाईन पद्धतीनं विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक सुद्धा 30 तारीखच असणार आहे. 30 जानेवारीचा अंतिम तारीख असणार आहे. ठीक आहे, परीक्षेची दिनांक असेल, कालावधी असेल, हे काय होईल तर संकेतस्थळावर त्यांच्या नंतर उपलब्ध होऊन जाईल. ओके, पुढे जाऊयात. आता या परीक्षेचं स्वरूप किंवा दर्जा नेमका कशा पद्धतीचा असणार आहे, किती गुणांसाठी किती वेळ असणार आहे, किती प्रश्न असणार आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत. बघा, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी हे तुमचे इथं विषय असणार आहेत त्या परीक्षेसाठी. ओके, ज्याचा तुम्ही अभ्यास मागच्या वर्षभरापासून त्या ठिकाणी करत आलेला आहे. आता प्रश्नांचा दर्जा जर आपण बघितला तर मराठी हा जो काही विषय आहे ते उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा दर्जा आहे. इंग्रजी सुद्धा सेम आहे. सामान्य ज्ञान मात्र पदवीचा दर्जा आहे आणि बौद्धिक चाचणी सुद्धा पदवीपर्यंतचे प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला याच्यामध्ये विचारले जातील. प्रश्नांची संख्या काय आहे, मराठी इंग्रजी 25-25 मार्काला आहे. ठीक आहे, मराठी आणि इंग्रजी 25-25 जे काही प्रश्न आहेत, म्हणजे ह्या दोन्हीचे मिळूनच 50 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी असतील मराठी आणि इंग्रजी व्याकरणावर. सामान्य ज्ञानचे किती प्रश्न आहेत, 25 प्रश्न आहेत. गणित बुद्धिमत्तेचे सुद्धा किती आहेत, 25 प्रश्न आहेत. आणि अशी एकूण किती 100 प्रश्न जे आहेत ते तुम्हाला या परीक्षेमध्ये असणार आहेत. आणि या प्रत्येक प्रश्नाला किती 2 गुण, प्रत्येक प्रश्नाला किती 2 गुण, म्हणजेच 100 प्रश्नासाठी 100 प्रश्न असतील आणि गुण किती असतील 200. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण म्हणजे 200 गुणाची तुमची परीक्षा जी आहे ती असणार आहे. आता जर आपण बघितलं वयोमर्यादी संबंधित जर बाबी बघितल्या तर वयोमर्यादी संबंधित आपण बघितलं तर अमागास जो काही उमेदवार असेल
त्या अमागास उमेदवारांचं जी काही वयोमर्यादा आहे ती 38 वर्ष आहे. म्हणजे 38 वर्ष वय असेल तर तुम्ही काय 38 वर्षापर्यंत तुम्हाला काय करता येतील, हे परीक्षेचे फॉर्म जे आहे ते भरता येतील. मागासवर्गीय किंवा आर्थिक दुर्बल घटक किंवा अनाथ जे असतील त्यांना 43 वर्ष वयोमर्यादा आहे. दिव्यांग उमेदवार असतील तर त्यांना 45 वर्ष वयोमर्यादा आपल्या ठिकाणी सांगता येते. मग आता याच्यामध्ये खेळाडू आहेत, माजी सैनिक आहेत, भूकंपग्रस्त आहेत, प्रकल्पग्रस्त आहेत, अंशकालीन पदवीधर वगैरे जे आहेत यांच्यासाठी तर वेगवेगळी वयोमर्यादा आहे. ठीक आहे, पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलला मिळून जाईल. विहित वयोमर्यादेत कोणत्याही परिस्थितीत शिथिल केली जाणार नाही. म्हणजे वय वाढून वगैरे काही त्या ठिकाणी मिळणार नाही असं त्यांनी आधीच सांगून टाकलंय. ठीक आहे, शैक्षणिक अर्हता जर आपण बघितली तर संविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी, म्हणजे तुम्ही कोणत्याही शाखेतून पदवी घेतली तर चालून जाईल, असं नाही की हीच पदवी पाहिजे. ठीक आहे, मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी चालणार आहे किंवा शासनाने त्यांच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलेल्या अन्य कोणतीही अर्हता तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, पदवी तुमची पाहिजे. त्याचबरोबर जर आपण बघितलं मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट, किती 30 शब्द प्रति मिनिट. बघा इकडे मागे जर आपण बघितलं तर थोडा घोळ झालेला होता कोणत्या परीक्षेला, तर जे काही आपली बीएमसी ची झाली होती तिथे त्यांनी स्पष्ट वगैरे काही दिलं नव्हतं. मात्र इथं बघा मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट वयोमर्यादेचे वेगमर्यादेचे किंवा इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र काय पाहिजे, गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणजे शैक्षणिक अर्हता आहे लक्षात ठेवा मित्रांनो. म्हणजे तुमचं पदवी पूर्ण झाली पाहिजे आणि तुमचं 1340 मराठी 30 आणि इंग्लिश 40 हे टायपिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. कॉम्प्युटर असेल तरी चालेल. ओके, तर या दोन बाबी लक्षात घ्या. त्यानंतर परीक्षेचा शुल्क जर आपण बघितला तर या भरतीसाठी आता येणाऱ्या ज्या काही ह्या भरत्या आहेत त्याच्या फीस मात्र आपल्याला खूप जास्त पाहायला मिळतात. खुला प्रवर्ग जो आहे त्याच्यासाठी 1000 आहे आणि राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये फी आहे. फी मध्ये मात्र काही इथं आपल्याला सूट देताना ते दिसत नाहीत. मोठ्या प्रमाणामधून आपल्याकडून ही फी जी आहे ती गोळा केली जाते. मग आता त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ही फी सुद्धा कशी असणार आहे, नॉन रिफंडेबल असेल. ठीक आहे, सदर भरती प्रक्रियेतील खालीलप्रमाणे परिशुल्क आकारले जाणार असून सदर परीक्षा शुल्क ना परतावा राहील, नॉन रिफंडेबल आधी सांगून टाकता येते. ठीक आहे, तर ह्या बाबी लक्षात ठेवा. कनिष्ठ लेखापालाचं पद आहे. आता परीक्षेचा कालावधी किती आहे, 2 तास. 2 तास परीक्षेचा कालावधी असेल आणि जर आपण बघितलं तर जरी 2 तास वेळ असला तरी काय करायचं आहे आपल्याला, परीक्षेच्या आधी 1 तास सेंटरवर अवेलेबल असायचं आहे. कारण की चेकअप वगैरे जे काही डॉक्युमेंट वगैरे काय काय लागतं ते तपासणी वगैरे आहे त्यासाठी 1 तास आधी उपस्थित राहा असं सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. 200 गुणाची परीक्षा असणार आहे आणि परीक्षेचं स्वरूप काय आहे, ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा होणार आहे. ठीक आहे, ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा होणार आहे. म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने ही तुमची परीक्षा जी आहे ती घेतली जाणार आहे. ओके, उमेदवाराने एकूण गुणाच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील असं सुद्धा याच्यामध्ये एक अट जी आहे त्यांनी टाकलेली आहे. मग आता सिलेबस काय आहे नेमका. ठीक आहे, आपण अर्हता पात्रता वगैरे सगळ्या बाबी बघितल्या, वयोमर्यादा बघितलेली आहे, पगार बघितलेला आहे, परीक्षेचं स्वरूप किंवा जो काही दर्जा आहे तो सुद्धा आपण त्या ठिकाणी बघितलेला आहे. आता नेमका सिलेबस जर आपण बघितला तर नेमकं काय आहे याच्यामध्ये ते सुद्धा पाहून घेऊयात. बघा मराठी जे काही व्याकरण आहे त्या मराठी व्याकरणामध्ये काय काय दिलेलं आहे, तर सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, त्यानंतर उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे वगैरे, म्हणजे कॉमन सिलेबस आहे समजा. म्हणजे तुम्ही आजपर्यंत जी काही तयारी करत आला आहे त्याच्यापेक्षा काही वेगळं याच्यामध्ये नाही. इंग्रजीमध्ये सुद्धा जर आपण बघितलं कॉमन व्होकॅब आहे, सेंटेन्स स्ट्रक्चर आहे, ग्रामर, यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस वगैरे ह्या सगळ्या बाबी आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतात. ओके, पॅसेज सुद्धा तुम्हाला पॅसेजवरचे सुद्धा काही प्रश्न त्याच्यामध्ये असणार आहेत. पुढे जाऊयात सामान्य ज्ञानाच्या बाबतीत जर आपण बघितलं तर भारतीय संघ राज्य व्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ, विधिमंडळ, म्हणजे ह्या सगळ्या बाबी आहेत. ठीक आहे, म्हणजे प्रस्तावना, घटनेची तत्व वगैरे, मूलभूत हक्क, केंद्र राज्य संबंध, मूलभूत कर्तव्य, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, युनिफॉर्म सिव्हिल कोड असेल, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ सेम आहे सगळं तुम्ही जे काही वाचलेलं आहे आजपर्यंत. ठीक आहे, आधुनिक भारताचा इतिहास आहे, विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासावर सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत. भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल असेल, पर्यावरणावर प्रश्न असतील लक्षात घ्या. हा एक भाग तुम्हाला थोडासा वेगळा करावा लागेल. पर्यावरणावर सुद्धा प्रश्न असतील. पर्यावरणपूरक विकास, नैसर्गिक साधन संपत्तीचे साधारण विशेषता, वन संधारण, विशेषतः जर बघितलं वन संधारण, विविध प्रकारचे प्रदूषणे, पर्यावरणीय आपत्ती, पर्यावरणीय संवर्धनता,
हे सगळे जे काही बाबी आहेत ते त्याच्यामध्ये असतील. जागतिक पातळीवर पर्यावरणाशी संबंधित कार्य करणाऱ्या ज्या काही संघटना वगैरे आहेत त्याच्यावर सुद्धा प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये एखाद दोन येतील. ठीक आहे. पर्यावरण म्हणजे तुम्हाला काय याच्यावर काय 6-7 प्रश्न असतील का? नाही, एकच प्रश्न असेल, लक्षात घ्या. कारण की एवढा मोठा सिलेबस आहे आणि त्याच्यावर 25 प्रश्न काढायचे आहेत. त्याच्यामध्ये चालू घडामोडी सुद्धा आहे. मग याच्यावर प्रश्न एकतर येऊ शकतो किंवा आला तरी म्हणजे येऊ शकत नाही किंवा आला तरी एखादा प्रश्न तुम्हाला येईल. सामान्य विज्ञान आहे ज्याच्यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र ह्या सगळ्या बाबी तुम्हाला त्याच्यावर विचारल्या जातील. त्यानंतर अर्थव्यवस्था आहे. मग अर्थव्यवस्थेमध्ये जर आपण बघितलं, अर्थव्यवस्थेच्या आव्हाने, आर्थिक सुधारणा, वृद्धी आणि विकास, सार्वजनिक वित्त, आंतरराष्ट्रीय व्यापार, आंतरराष्ट्रीय भांडवल किंवा समग्रलक्षी जे काही अर्थशास्त्र आहे त्याच्यावर प्रश्न असतील. सहकार आहे, उद्योग सेवा क्षेत्र आहे, आंतरराष्ट्रीय व्यापार भांडवल याच्यावर प्रश्न असतील. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधांचा विकास, भारतीय शेती आणि ग्रामीण विकास यावर तुम्हाला प्रश्न त्याच्यामध्ये असतील. चालू घडामोडी जर आपण बघितला तर जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतात असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे जागतिक घडामोडीवर सुद्धा प्रश्न असतील, महाराष्ट्राच्या चालू घडामोडी आणि भारतातल्या सुद्धा चालू घडामोडीवर प्रश्न असतील. मग प्रश्न खूप सारे असतील का? एखाद दोन प्रश्न असतील, लक्षात ठेवा. ठीक आहे. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 याचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. याशी संबंधित आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला एक व्हिडिओ जो आहे तो पाहायला मिळून जाईल, डिटेलमध्ये घेतलेला आहे. बुद्धिमापन चाचणी आहे बघा, सामान्य बुद्धिमापन व आकलन आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे अंकगणित आणि सांख्यांकी म्हणजे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक, टक्केवारी असे तुम्हाला प्रश्न त्याच्यामध्ये असतील. पात्रता काय आहे? भारतीय नागरिकत्व आणि मराठी भाषेचं ज्ञान तुम्हाला असणं गरजेचं आहे. आणि महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र जे आहे, नॅशनॅलिटी किंवा डोमेसाइल ज्याला आपण म्हणतो, ते तुमच्याकडे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. ह्या बाबी या परीक्षेसाठी आवश्यक आहेत. ठीक आहे. तर ज्या काही महत्त्वाच्या बाबी होत्या त्या आपण या ठिकाणी कव्हर केलेल्या आहेत. आणि जर बॅचेस जर तुम्हाला हवे असतील तर तुमची तशी मागणी असेल तर सुद्धा आपण एखादी एक बॅच त्याच्याबद्दल सुरू करून देऊयात. ठीक आहे. फक्त तुम्हाला या पोस्ट बाबत माहिती असावी किंवा तुम्ही त्याचा फॉर्म भरावा. कारण की आधीच जर आपण बघितलं तर एक्झाम होत नाहीत वेळेत किंवा भरत्या ज्या आहेत त्या व्यवस्थित पद्धतीने येत नाहीत. आणि जर म्हणजे हे ज्या काही होत आहेत कमी पदासाठी होत आहेत, मात्र त्याच्यामध्ये तुम्ही प्रयत्न केले पाहिजे. ठीक आहे. तर तुम्हाला त्या पदाविषयी माहिती असावी किंवा त्या जाहिरातीविषयी माहिती असावी यासाठी आपण हे तुमच्यासाठी व्हिडिओ आणलेला होता. आणि जर तुम्हाला डिटेलमध्ये सगळ्या बाबी वाचायच्या असतील जाहिरातीमधल्या तर त्याची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध होईल. आणि त्याची लिंक जी आहे टेलिग्राम चॅनलची या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तिथून तुम्ही ते जॉईन करू शकता. धन्यवाद.